रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. वारी विशेष ही आपली चिंतन मालिका चालू आहे आणि आज वारी विशेष भाग 3. पंढरीच्या वारीच्या निमित्तानं चालू असलेली आपली चिंतन सेवा, चिंतन मालिका, प्रवचन मालिका, विवेचन मालिका, काय म्हणायचं ते म्हणा. वारीच्या निमित्तानं काहीतरी चिंतन घडावं म्हणून आपण सुरू केलेली ही मालिका आज याचा 3रा भाग आहे. आणि या 3ऱ्या भागामध्ये चिंतन करत असताना वारीचं महत्व सांगणारं, पंढरीचं महत्व सांगणारं असं हे चिंतन नाथरायांच्या एका अभंगावर आपल्याला करायचं आहे. पैठणे निवासी, प्रतिष्ठान नगरी निवासी, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा प्रसिद्ध असा एक अभंग आहे. त्या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. काय अभंग आहे? वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा, जाय नेमे पंढरीशी, जाय नेमे पंढरीशी, जाय नेमे पंढरीशी, जाय नेमे पंढरीशी, चुकोने दी तू वारीशी, चुकोने दी तू वारीशी, जाय नेमे पंढरीशी, जाय नेमे पंढरीशी. आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी, सदा नाम गाय मुखी, सदा नाम गाय मुखी, जाय नेमे पंढरीशी, जाय नेमे पंढरीशी. एका जनार्दनी करी वारी, एका जनार्दनी करी वारी, धन्य तोची बा संसारी, धन्य तोची बा संसारी, जाय नेमे पंढरीशी, जाय नेमे पंढरीशी, चुकोने दी तू वारीशी, जाय नेमे पंढरीशी. एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा असा हा प्रसिद्ध अभंग आहे. ज्या अभंगातून महाराज वारकरी काय करतो आणि वारकरी जे काही करतो त्याच्यामुळे त्याच्याप्रती धन्यता व्यक्त करतात किंवा तो किती धन्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. संसारामध्ये, जगतामध्ये वावरत असलेले तुम्ही आम्ही, आपण किती धन्य आहो, किती धन्यवादास पात्र आहो याचा आपला आपण जर विचार केला तर धन्यता वाटण्याजोगं आपल्या हातून काही घडतही नाही, काही घडण्याची शक्यताही वाटत नाही. संसारामध्ये धन्यता नाहीच आणि परमार्थामध्ये सुद्धा धन्यता प्राप्त करण्याची आपली लायकी नाही. तेव्हा बघा, तुम्ही आम्ही काय धन्यता आहे? धन्य कोण आहे? काही ठिकाणी महाराजांनी त्या स्थानाला धन्य म्हटलं, म्हणजे त्या जागेला धन्य म्हटलं. काही ठिकाणी आपण जे करतो त्या कृतीला धन्य म्हटलं. काही ठिकाणी त्या वेळेला धन्य म्हटलं, त्या काळाला धन्य म्हटलं. आपल्याला प्रमाण आहे, थोडक्यात 2 मिनिटात धन्यते बाबतीत सांगून पुढे जाऊ. संत महात्मे त्या काळाला, वेळेला सुद्धा धन्यवाद देतात. तुकोबारायांचा, नाथरायांचा, माऊली ज्ञानोबारायांचे अनेक अभंग आहेत. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली ते, पायी मिठी पडली ते, पायी मिठी पडली ते. धन्य काळ, काळाला धन्यवाद दिला महाराज. दिवसाला धन्यवाद दिला कुठे कुठे. धन्य आजचा दिवस,
धन्य आजचा दीन दर्शन झाले संतांचे. काळाला धन्यवाद आहे, दिवसाला धन्यवाद आहे. धन्य आजचा दीन दर्शन झाले संतांचे, नांदे त्या घरी दैवत पंढरीचे. अनेक प्रमाणात सांगते धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा आशिन गेला. किती प्रमाणात सांगू. काळ धन्य आहे, वेळ धन्य आहे. ज्या वेळेला संत महात्मे भेटतात, देवाचं दर्शन होते, त्याला धन्यता दिली. महाराजांनी त्यालाही धन्य म्हटलं. कुठे कुठे स्थानाला धन्य म्हटलंय. आपल्याला आता अनेक प्रमाणे एक सांगतो. आपले संत शिरोमणी सावता महाराजांचं गाव कोणतं हो? आरण. शांतीब्रह्मनाथांची पालखी आरणला थांबते. एक दिवस हजेरीचे कीर्तन असते तिथे. सावता महाराजांचं गाव आरण. त्या गावाला धन्यवाद देताना नामदेवरायांचा अभंग आलाय. धन्य आरण गाव रतनाची खान, धन्य आरण गाव रतनाची खान, जमला निदान सावत तू. काय म्हणतात महाराज? धन्य आरण गाव. गावाला धन्यवाद आहे. पंढरपूर क्षेत्राला धन्यवाद आहे. आळंदी क्षेत्राला धन्यवाद आहे. जिथे संत महात्मे जन्माला आले, त्यांची भेट होण्याच्या, भगवत मार्गाला लागण्याच्या वेळेलाही धन्यवाद आहे. धन्य काळ संत भेटी. आणि जो भगवंताचं नामस्मरण करतो, पंढरीची वारी करतो, सदा देवाचं नामस्मरण करतो, संतांची सेवा करतो, त्यांनाही धन्यवाद आहे. या अभंगामध्ये शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज पंढरीच्या वारकऱ्याचं वर्णन करताना म्हणतात की बाबा त्याचा जन्म धन्य आहे. धन्य धन्य जन्म त्याचा, धन्य धन्य जन्म त्याचा, धन्य धन्य जन्म त्याचा, वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा, धन्य धन्य जन्म त्याचा, धन्य धन्य जन्म त्याचा, वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा. दोनदा धन्य म्हटलंय. तसं ते या अभंगात तीनदा धन्य आलाय. शेवटच्या चरणात सुद्धा धन्य आलाय, सांगेल नंतर. वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा. नाथराय म्हणतात जो पंढरीचा वारकरी आहे महाराज, त्याचा जन्म धन्य आहे. बघा, या संसारामध्ये, या जगतामध्ये जन्माला आलेले सर्व धन्य आहे. काय पशु पक्षी किडे, त्याही पेक्षा नरदेहाला म्हणजे मानव देहाला, मानव जातीमध्ये जन्माला आलेले धन्य आहेत. का? मानव जन्म मिळाला म्हणून. पण नुसतं मानव जन्म मिळाला म्हणून धन्य म्हणता येईल का? धन्यता तेव्हा प्राप्त होईल, धन्य तेव्हा होतील केव्हा या जन्माचं सार्थक करण्याची काहीतरी बुद्धी त्यांच्या ठिकाणी येऊन ते भगवत भक्तीला लागतील, पंढरीच्या वारीला लागतील, तेव्हा ते धन्य होतील. नाथरायांचा सुंदर अभंग आहे वासुदेव प्रकरणातला. जगतामध्ये धन्य कोण आहे? धनवान धन्य आहे, श्रीमंत धन्य आहे, राजकारणी धन्य आहे, उद्योगपती धन्य आहे, मोठा नोकरदार धन्य आहे, शेतकरी धन्य आहे. कोण धन्य आहे? प्रचंड अमाप संपत्ती आहे म्हणून तुम्ही धन्य आहात का? खूप मोठे शिकलेले आहे म्हणून धन्य आहात का? खूप मोठ्या पदावरती कार्यरत आहात म्हणून धन्य आहात का? खूप विद्वान आहात म्हणून धन्य आहात का? नाही ना. धन्यता त्याने प्राप्त होत नाही. सर्वांगाने जर धन्यता प्राप्त झाली असं म्हणावं लागेल तर कुणाला? नाथरायांचा अभंग बघा. नाथराय म्हणतात, अहो या गावात नाही, या जिल्ह्यात नाही, तालुक्यात नाही, राज्यात नाही, राष्ट्रात नाही, देशात नाही, तुमच्या जगात नाही, त्रैलोक्यात धन्य आहे कोणी कोणी. महाराज म्हणतात या जगामध्ये धन्य तोच आहे. कोण? या अभंगात तर सांगितलंच आहे, वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा. आणखी एक अभंग सांगतो. महाराज म्हणतात, धन्य जगी तोची एक धन्य आहे. तू पुढे सांगतो कसा धन्य आहे. एकनाथ महाराज या अभंगामध्ये म्हणतात, वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा, त्याचा जन्म धन्य. महाराज नरदेहात येऊन वारकरी बनावं, भगवत भक्त बनावं, साधक बनावं, धन्यता आहे. नाहीतर मग काय?
नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, नाहीतरी काय थोडी. नाही तर मग डुकरा मांजराचं कुत्र्याचं जीवन आहे ना हो. मग नरदेहा देऊन जर आपण वारकरी बनत नाही, आपण वैष्णव बनत नाही, आपण भगवत भक्त बनत नाही, आपण वारी करत नाही, तर आपलं जीवन फुकट जाईल ना महाराज. आणि म्हणून महाराज म्हणतात, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये वैष्णव धर्म स्वीकारला, भगवंताच्या प्राप्तीची साधनं शोधली, वारकरी बनले, त्यांचा जन्म सुफल आहे, त्यांचा जन्म सार्थक होतो, ते धन्य आहेत. नाथराय अभंगाच्या पहिल्या चरणात तेच सांगतात की वारकरी पंढरीचा, वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा, धन्य धन्य जन्म त्याचा, धन्य धन्य जन्म त्याचा. त्याचा जन्म धन्य आहे महाराज. असं आहे. आता वारकरी म्हणायचं कुणाला? वारी समागमे, दिंडी समागमे, पालखी समागमे चालणारे वारकरी असं आपण थोडक्यात म्हणतो. किंवा धोतर नेसला आहे, पांढरा शुभ्र शर्ट आहे, टोपी आहे, दुपट्टा आहे, कपाळावरती गंध आहे, बुक्का आहे, वारकरी. वारकऱ्याची ही लक्षणं बरोबर आहे, ती लक्षणं चुकीची आहेत असं नाही. नाथरायांनी सुद्धा एक अभंगामध्ये सांगितलं आहे ना, तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा. ही बाह्य लक्षणे झाली. पण तो अंतर्लक्षणाचा विचार केला तर वारकरी तो आहे ज्याच्या हृदयी कळवळा वैष्णवांचा, ज्याच्या ठिकाणी वैष्णवाच्या बाबतीत कळवळा आहे, जो न चुकता पंढरीची वारी करतो, त्याला वारकरी म्हणावं. माळकरी वेगळे, वारकरी वेगळे, फडकरी वेगळे. वारकरी तो असतो जर न चुकता वारी करतो. आणि असा न चुकता वारी करणारा, त्याचा जन्म धन्य आहे, धन्य धन्य जन्म त्याचा. काय करतो तो वारकरी? नाथराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तो नेमानं पंढरीची वारी करतो. जाय नेमे पंढरीशी, 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 चुकोने दितो वारीसी, चुकोने दितो वारीसी, चुकोने दितो वारीसी, चुकोने दितो वारीसी, जाय नेमे पंढरीसी, जाय नेमे पंढरीसी, जाय नेमे पंढरीसी. नाथराय म्हणतात, जो नेमानं पंढरीला जातो त्याची वारी कधी चुकत नाही, तो वारकरी. महाराज, असे लोक आहेत 90 वर्षाचे झाले तरी वारी करतात आणि पायी करतात. अशी लोक आहेत. धन्य धन्य जन्म त्यांचा. वारी चुकतच नाही हो त्यांची. काय बरं. आता मध्यंतरी कोरोनाच्या काळात 2-3 वर्ष काहीतरी वारीची गडबड झाली नाही का? त्यावेळेस पण संतांच्या पादुका एसटीनं नेण्यात आल्या. ठीक आहे, भगवंताच्या इच्छेने काही वेळेस अपरिहार्य कारण असू शकतं. पण एरवी महाराज म्हणतात, वारकरी कोण? नेमे जाय पंढरीशी, नेमे जाय नेमे पंढरीशी, चुकून येती तो वारीशी. जो वारी चुकू देत नाही तो वारकरी. एक सांगू का तुम्हाला, वारकऱ्याचं रोजचं मागणं जर बघितलं, हरिपाठानंतर आपण रोज म्हणतो ना अभंग, आपल्याला सर्वांना माहिती आहे, वारी चुकोने दी हरी, वारी चुकोने दी हरी, वारी चुकोने दी हरी, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुकोने दी हरी. पंढरीचा वारकरी कोण? नाथरायणी अभंगामध्ये जे म्हटलंय ना, वारकरी पंढरीचा, तुकोबाराय सुद्धा त्याची व्याख्या सांगतात. कोण आहे पंढरीचा वारकरी? पंढरीचा वारकरी, वारी चुकोने दी हरी,
वारी त्याची चुकू नये अशी प्रार्थना तो देवाकडे करत असतो. अर्थात नेमाने पंढरीची वारी करतो. नाथराय म्हणतात जायने मे पंढरीशी चुकवणे देतो वारीशी. वारीला जो चुकवत नाही तो वारकरी तो धन्य आहे. का हो, वारकऱ्यांनी कधी पंढरपूरला गेलं पाहिजे? बाबा, वारीचे अनेक महिन्याची वारी करणारे लोक आहेत, 15 दिवसाची वारी करणारे लोक आहेत, 4 वाऱ्या करणारे आहेत, माघी, चैत्री, आषाढी, कार्तिकी सर्व वाऱ्या करणारे लोक आहेत. त्यातल्या त्यात 2 वाऱ्या अत्यंत महत्वाच्या सांगितल्या, आषाढी आणि कार्तिकी. नाथरायांच्या अभंगामध्ये सुद्धा आहे ना, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. नाथरायांनी सुंदर अभंगामध्ये सांगितलं. एका अभंगामध्ये सुंदर प्रमाण आलं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आणि तोच धागा पकडत नाथराय या अभंगामध्ये सुद्धा 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी सदा नाम गाय मुखी सदा नाम गाय मुखी जायने में पंढरीसी. गोड चिंतन आहे. मलाच काय सांगावं. आषाढी आणि कार्तिकी देव सुद्धा म्हणतो, देव वाट बघतो. आपल्याला माहिती आहे आता आपलं हे चिंतन चालू राहणार आहे, पुढेही येणार आहे विचार. देव म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज. पांडुरंग परमात्मा सांगतो माझी आषाढी आणि कार्तिकीची वारी करा. नाथराय तेच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात आषाढी कार्तिकी. आणि ही वारी करताना करायची कशी? एसटीनं जातो, रेल्वेनं जातो, पायी जातो, अरे जसे जातो तसे जा, पण काही नियम आहेत की नाही? की उठलं निघालं गेलं आलं. महाराज म्हणतात नामचिंतन करत जा रे, गात जागा गात जागा. आणि मग वारी कशासाठी वारी आहे? वारीने वृत्ती त्या ठिकाणी बदलल्या गेली पाहिजे, काहीतरी नियम लागला पाहिजे महाराज, तर वारीचं महत्व ना. आणि मग वारीमध्ये नामचिंतन घडते म्हणून वारी महत्वाची आहे. 20 दिवस 40 दिवस लोक चालतात, होऊ शकते घरी नामचिंतन होत नसेल, कमी होत असेल, पण वारीत तुम्हाला काकळा करावा लागतो, वारीत हरिपाठ करावा लागतो, भजन गावं लागतात, आहे की नाही? त्याच्यामुळं भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये येते म्हणून त्या वारीला विशेष महत्व असते. महाराज म्हणतात आषाढी कार्तिकीची वारी करतो तो वारकरी आणि सदैव भगवंताचं नामस्मरण करतो. सदा नाम गाय मुखी, मुखाने आपल्या सदैव भगवंताचं नाव गातो तो वारकरी. त्याचा जन्म धन्य 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 जन्म त्याचा. अर्थात नेवानं पंढरीला जाणारा, वारी चुकू न देणारा, आषाढी कार्तिकी वारी करणारा आणि सदा नाम गायमुखी, सदा सदा भगवंताचं नामस्मरण करतो. वारीवर आल्यानंतर पुन्हा की पुढच्या वर्षीच्या वारीची वाट बघत असताना त्या कालावधीमध्ये सुद्धा जो नामस्मरण करतो तो वारकरी सदा नाम गायमुखी. काव महाराज, असे वारकरी ते धन्य आहे असं तुम्ही म्हणतात. महाराज म्हणतात शंकाच नाही, ते मोक्षाचे अधिकारी आहे, ते धन्य आहे, त्यांचा जन्म सार्थक झाला. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, सार्थक झाला जन्म. आणि म्हणून ते धन्य आहेत. महाराज का हो, कशामुळे धन्य आहेत ते वारकरी? कारण ते वारी करतात म्हणून. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज तेच सांगतात की बाबा रे, एका जनार्दनी करी वारी, एका जनार्दनी करी वारी, एका जनार्दनी करी वारी, धन्य तोची बा संसारी, धन्य तोची बा संसारी, धन्य तोची बा संसारी, जायने मे पंढरीशी, जायने मे पंढरीशी, चुकोने दितो वारीशी, चुकोने दितो वारीशी, चुकोने दितो वारीशी. अर्थात शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज म्हणतात असा वारी न चुकवणारा, नेमाने वारीला जाणारा,
जो भगवंताची वारी करतो असा वारकरी धन्य आहे. कुठे धन्य? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हे जे प्रमाण आहे ना, ते सदा सदा नाम गाय मुखी इथे लावायचं. सदा नाम गाय मुखी तो धन्य. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. भगवंताची वारी करतो, हरीच्या नामस्मरणामध्ये रत राहतो, हरिरंगामध्ये जो नाचतो तो धन्य आहे. नाथराय म्हणतात, असा वारी करणारा एका जनार्दनी करी वारी, धन्य तोची बा संसारी. इथे पण धन्य शब्द आला. पहिल्या चरणामध्ये धन्य धन्य दोनदा आलं आणि शेवटच्या चरणामध्ये सुद्धा धन्य आलं. नाथराय म्हणतात, धन्य तोची बा संसारी. तोच धन्य आहे, इतर कोणी धन्य नाही. तो ची च शब्द आलाय, आपल्याला माहित आहे. च आला म्हणजे चकारात्मक निश्चय त्या ठिकाणी येतो. नाथराय म्हणतात, जो पंढरीची वारी करतो, नेमाने पंढरीला जातो, वारी चुकत नाही, तो वारकरी आहे. जो भगवंताचं गुणगान करत जातो, जो सदैव नामस्मरण करतो, जो वारी करतो, एका जनार्दनी करी वारी, धन्य तोची बा संसारी. तोच जगतामध्ये धन्य आहे. तेव्हा अशा धन्य असलेले वारकरी जे पंढरीच्या वाटेने निघालेले आहेत, जे निघणार आहेत, त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊन आजची सेवा आपली इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, वारी विशेष भाग 4 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. वारी विशेष आपली चिंतन मालिका चालू आहे. काय ज्यांना वारीला जायला जमलं नसेल, ज्यांचं पुढे जायचं प्लॅनिंग असेल, ज्यांनी निश्चय केला असेल, कोणी एसटीने जाणार असेल, कोणी रेल्वेने जाणार असेल, कोणी कुठून तरी पायी जायचं ठरवलं असेल, त्यांनीही हे चिंतन ऐकावं. जे घरी बसून ज्यांच्या मनात आहे, ज्यांना लळा आहे पंढरपूरचा, पंढरीचे वारकरी ज्यांना आवडतात, त्यांनीही चिंतन ऐकावं. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. अवश्य ऐका, अवश्य बघा. इतरांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करा. भाग आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, आपल्या सूचना द्या, नाही का. आणि संतांच्या अमृतवचने हे आपलं चॅनल वारीच्या दिवसामध्ये वारी विशेष चिंतन आपल्यासमोर घेऊन येते आहे, पुढेही येणार आहे. त्यासोबतच इतरत्र सुद्धा आपली चिंतनं या चॅनलवरती उपलब्ध आहेत. 500 ते 600 प्रवचन आपल्या चॅनलवरती आपण केलेले आहेत, चिंतन आपण केले. जरूर ऐका. सर्वांना रामकृष्ण हरी. भेटूया पुढच्या भागामध्ये. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.